आज करणार आहे पनीर कोरमा। पनीर घेतले, कट करून घ्यायचे, असे मोठे मोठे काप करून घेतले। एक पॅन घ्यायचे, त्याच्यावर पनीरचे तुकडे ठेवायचे। तेल टाकायचे, गोल्डन कलर आले काढायचे। एक कढई घ्यायची, त्याच्यात पाणी टाकले, मीठ टाकायचे, लाल तिखट, पनीरचे तुकडे टाकायचे, 10 मिनिटं भिजत ठेवायचे। एक मिक्सरचं भांडे घ्यायचे, 3-4 कांदे आहेत तळून घेतले, ती टाकायचे, तळलेले कांदे। काजू आहे, भिजत ठेवले ते 5 मिनिटं पाण्यामध्ये। शेंगदाणे पण भिजत ठेवले ते पाण्यामध्ये। बारीक असं वाटण करून घ्यायचे। एक कढई घ्यायचे, तेल टाकायचे, शहाजिरे, खडे मसाले, तमालपत्र, विलायची 2, लसूण अद्रकची पेस्ट, सगळं कच्चापणा जाऊ द्यायचे। 2 कांदे बारीक कट केलेत, 2 टमाटे मिक्सरला वाटून घेतले, ते पण टाकायचे, हलवायचे, गॅस बारीक ठेवायचे। धने पावडर 2 चमचे, गरम मसाला 2 चमचे, हळद, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे। जे वाटण केलं त्याने ते टाकायचं याच्यात, कांदा वगैरे। थोडंसं पाणी टाकायचे, खालून करपू नये म्हणून हलवायचे। दही घेतले ताजे, थोडंसं फेटून घ्यायचे, गॅस बारीक ठेवायचे, टाकायचे। एक चमचा तूप टाकायचे, तुपाने छान स्वाद येते भाजीला। पनीरचे जे काप केले ना ते टाकायचे याच्यात, 5 मिनिटं शिजून घ्यायचे। बदाम आहेत 2-3 कट करून घेतले, याच्यात टाकायचे। कोथिंबीर। पनीर कुर्मा तयार आहे, तुम्ही पण नक्की करून बघा।